आमगाव तहसील कार्यालयामध्ये आज गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसाण यांनी आमगाव विधानसभेचा आढावा घेतलाय। यामध्ये विविध विभागांच्या तक्रारींचं निवारण करण्यात आलंय। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात खडसावून लवकरात लवकर लोकांचे प्रश्न मार्गी लावावे, लोकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहणार नाहीत, त्या सर्वांचं निराकरण करून समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिलेत। नागरिकांना त्यांनी आपल्या अनेक समस्या यावेळी खासदारांसमोर वाचून दाखविल्या। यावेळी तहसीलदार मोनिका कांबळे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक राजेंद्र केसकर, नायब तहसीलदार सतीश वेलादी, पुरवठा निरीक्षक शामली धपाडे, जिल्हा परिषद सदस्य छबुताई उके, पंचायत समिती सदस्य तारेंद्र रामटेके तसेच मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। अनेक दिवसापासून काही लोकांच्या समस्या होत्या, काही तक्रारी होत्या आणि लोकांना असं वाटत होतं की अमोरासमोर अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्याचं निराकरण व्हावं आणि आपल्या समस्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ऐकून घ्याव्यात, अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असल्यामुळे आपण आज या समस्या निवारणाच्या अनुषंगाने आज या तहसील कार्यालयामध्ये आपण बैठक घेतली। या ठिकाणी सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते, तहसीलदार मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या आणि जे प्रश्न जनतेने उपस्थित किंवा जनतेच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं त्यांनी काम केलं, त्यांना समजून सांगण्याचं काम केलं, जेणेकरून त्यांच्या काही ज्या समस्या असतील त्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्या समस्येचं समाधान शोधतील। या समस्याचं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ज्या काही सांगितलेल्या आहेत किंवा जे आमच्याकडे लेखी स्वरूपामध्ये आलेल्या होत्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये ते या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या समक्ष ठेवल्या। अधिकाऱ्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आणि चांगल्या वातावरणामध्ये सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं ही बैठक पार पडली आणि आपलं पूर्ण त्यांचं समाधान होईपर्यंत सगळ्यांनी आपलं जे काही मनामध्ये असेल ते या ठिकाणी सांगण्याचं काम केलं। ते अधिकाऱ्यांनी ऐकलं, त्यांनी समजून घेतलं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। मी त्यांना सरतेशेवटी सांगितलं की आश्वासन नको, पण ज्या काही समस्या आहेत ज्याचं समाधान तुम्ही शोधू शकता आणि तुमच्याकडे ते कारवाई करण्याचे अधिकार आहेत त्याच्यावर त्वरित कार्यवाही करून त्याच्या समस्या आपण सोडवाव्यात असं पण आपण या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि मी अपेक्षा बाळगतो की प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देऊन या समस्याचं समाधान होईल। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।